ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नोटबंदीच्या हंगामानंतर सर्वत्र कॅशलेस व्यवहारासाठी आग्रह होऊ लागला। काही मोठ्या नेत्यांनी तर हा निर्णय नसबंदीसारखाच असल्याचा थेट आरोप केला। परंतु याही परिस्थितीत बीड जिल्ह्यातील एक गाव मात्र परिवर्तनाच्या लाटेत स्वतःला झोकून देते। परळी तालुक्यातील औरंगपूर हे गाव सध्या कॅशलेसच्या वाटेवर आहे। या गावातील जवळपास 60% व्यवहार आता कॅशलेसद्वारे होत आहेत। याच कॅशलेस गावातील गावकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। बीड जिल्ह्यातील औरंगपूर हे गाव आता पूर्णतः कॅशलेस होण्याच्या वाटेवरती आहे। हे सगळं कॅशलेस करण्याच्या मागे हा पूर्ण गावकऱ्यांचा सहभाग आहे। आपण पाहू शकता की हे असे या गावातील गावकरी आहेत आणि या सर्व कॅशलेसमध्ये ह्यांचं मोठं योगदान आहे। आणि आज जर आपण या गावातला विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टी असतील म्हणजे किराणा असेल किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू असतात त्याचा पूर्णतः हा व्यवहार आहे तो हा आता पूर्णतः कार्डवरती होतोय। आपण मगाशी व्हिज्युअलमध्ये जर पाहिलं असेल तर त्या व्हिज्युअलमध्ये एक आपल्याला पाहायला मिळते की जे छोटं किराणा दुकान आहे त्याच्यामध्ये हा कार्डने व्यवहार होतोय। जे दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं कशा पद्धतीने या कार्डचा उपयोग होतोय। तर आता काय सांगाल, कधीपासून तुमच्याकडे हे आता कार्डने व्यवहार सुरू झालेत आणि काय अडचणी वगैरे येत आहेत का? अडचण काही नाही, 15-1 दिवस झाले, 20 दिवस झाले का चालू तुमच्याकडे आणि अडचण कोणतीच येत नाही। जो काही आता पैशाचा तुटवडा म्हणजे हे आहे त्याच्यामुळे आता पैसे देण्याची गरज नाही, कारण की कॅशलेसवर त्यांच्या खात्यावर ऑटोमॅटिक माझ्या खात्यावर जमा होतात। काय 200-400 हजार रुपयाचं काय सामान असेल तर सुरुवातीला काय अडचणी आल्या होत्या तुम्हाला? हा, थोडंफार अडचण म्हणजे समजायला थोडा वेळ लागला। आता आम्हासारख्या मुलांना समजलं ताबडतोब, पण जे वयस्कर आहेत त्यांना थोडं त्याच्यामध्ये एखाद्या घरात मुलगा शिकलेला असतो तर ते यूज करू शकतो त्या घरात, त्याच्यामुळे अडचण काही सध्या नाही। साधारण आता तुमच्या गावामध्ये किती जण आता कार्डने व्यवहार होते तुमच्यासोबत? सरासरी 90% करायले सध्या, आणखी काही थोडंफार राहिले ते होईल या 8-10 गावामध्ये किती जणांकडे आता स्वाईप मशीन दिलं तुमच्या किराणा दुकानामध्ये? सध्या माझ्याकडे अवेलेबल उपलब्ध आहे सध्या, ते आणि मागवले 2 दिवसांमध्ये येणार आहेत। दादा तुम्ही सांगा मला, तुम्ही पूर्ण जो व्यवहार केला होता तो आता कार्डने केला होता आम्ही बघितलं, तर काय अडचणी वगैरे आल्यात तुम्हाला? काही नाही अडचण, काही अडचण नाही। हे जे आम्ही दुकानदाराकडे देतो आणि ते याच्यावर व्यवहार होतात आमचे। हो, पण समजतंय का तुम्हाला हे जे नेमकं काय चाललंय सध्या? हो समजते। काय समजतं नेमकं? हे कॅशलेसचा व्यवहार आहे ना, हे समजतो आम्हाला। पण तुम्हाला ते डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वगैरे असं काय माहिती आहे? हे काय हे दिलं ना ते बँकेनं, ह्याच्यावर ह्या आधारे व्यवहार चालू आहे आमचा। हे 10-5 रुपये व्यवहार चालू आहे, मग काय समजायला काय अडचण नाही। जर तुमच्याकडे पैसे नसल्यावरती मग तुम्ही व्यवहार कसा करता सध्या? समजा ह्याच्यात बी आमचे पैसे नसले तरी आम्ही यांच्याकडून समजा 1000-500 ह्याच्यावर टाकून घेऊ शकतो आम्ही, आणि याच्यावरून पुन्हा व्यवहार आमचा चालू होतो। काय अडचण नाही। सुरुवातीला काय अडचणी आल्या होत्या? काही नाही अडचण, ही आमच्याकडे आल्यापासून ही आता अडचणच नाही काही। नक्कीच आपण ऐकताय की हे जे वयोवृद्ध सगळ्यात जास्त जो फटका बसला होता ज्यावेळेस आपली नोटबंदी पूर्ण झाली होती त्यावेळेस सगळ्यात जो फटका होता तो ग्रामीण भागाला बसला होता। आणि आता जर आपण ऐकलं तर हे जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांनीच या नोटबंदीचा आणि हे जो कॅशलेस व्यवहार त्याचं स्वागत केलं आहे। आता हे पूर्ण गावाकडे जे मंडळी आहेत त्याच्यामध्ये गावातील जे यंगस्टर्स म्हणतो आपण की जे तरुण मंडळी आहेत ते सुद्धा आता मोबाईलवरती पूर्णतः व्यवहार करतात। आपण त्यांच्याशी थोडंसं बातचीत करूया। मित्र काय सांगशील, तुम्ही आम्ही ज्यावेळेस गावात आलो होतो त्यावेळेस तुम्ही मोबाईलमध्ये काहीतरी करत होते, नेमकं काय करत होते तुम्ही? हो, मग आम्हाला ते म्हणले 1 रुपया पाठवतो, त्यांच्या व्हर्च्युअल ॲड्रेस घेऊन मी त्यांना 1 मिनिटाच्या आत 1 रुपया पाठवलं, ट्रान्सफर केला। व्हर्च्युअल ॲड्रेस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? म्हणजे ते बँकेचा आपला कोड कसा आपण टाकतो तसं एक ते हे नाव असतं, ते कोड ते टाकला ना त्यांना मग 1 रुपया तसा ट्रान्सफर केला। पण काय अडचणी वगैरे येत नाही का तुम्हाला? नाही, काय नाही अडचण, एकदम व्यवस्थित। की पहिलं कसं होतं, आता समजा आम्हाला अर्जंट रिचार्ज मारायचं तर शिरसाळा जायला 1 तास लागतो, तर आम्ही ते 1 मिनिटात करू शकतो। स्वागत करतो या जो कॅशलेस व्यवहार होतो त्याचं? हो, येस। काय अडचणी नाही, काहीच नाही अडचण। नक्कीच हे जे गाव आहे ते कॅशलेस पूर्णतः करण्यासाठी ग्लोबल परळी म्हणून एक संस्था आहे, मयंक गांधी यांच्या मार्फत केली जाते। ते स्वतः आपल्या बरोबर आहेत, त्यांचा खूप मोठा वाटा या गावामध्ये आहे कॅशलेससाठी। सर तुम्ही काय सांगाल, तुम्ही हे सगळं पुढाकार घेऊन आज करताय कॅशलेस, तर नेमकं कशी कन्सेप्ट सुचली होती तुम्हाला? काय झालं, मी ॲक्च्युली यूएस सिटिझन आहे, तर मी इंडियामध्ये आलो काहीतरी करायला, तर मी बऱ्याच NGO मध्ये इन्व्हॉल्ड होतो। मग मयंक गांधी सरांनी मला बोलवलं आणि एकदा मी त्यांना सांगितलं की हे कॅशचा प्रॉब्लेम होत आहे, तर आपल्या गावात जो प्रॉब्लेम होता तो आपण सोडवायला बघूया। तर त्यांनी सांगितलं तू कर, काय तुला फुल सपोर्ट देईन, काय पाहिजे ते देईन। आणि त्यांची टीम एवढी चांगली आहे, ते रेणुका संस्कृती हे एवढे चांगले आहेत की आम्ही फटाफट आलो गावात। 8 तारखेला अनाऊन्समेंट झाली, 12 का 13 आम्ही सर्वे घ्यायला चालू केला आणि 2 महिने आम्ही सगळ्या गावात फिरलो आणि सिलेक्ट केलं। कारण पहिलं गाव म्हणजे ते म्हणजे कठीण नको, पहिलं गाव सिंपल, म्हणजे त्यात इंटरनेट चांगलं पाहिजे, लोकांचा इंटरेस्ट, सरपंचचा मेन म्हणजे भार पाहिजे, हे सगळं, आणि लोकांना पटकन गोळा करता आलं पाहिजे। गावकऱ्यांचा रिस्पॉन्स कसा मिळाला तुम्हाला? आम्हाला आश्चर्य झालं, कारण ते रात्री 11:30 पर्यंत आम्ही असायचो, 12 सगळे असायचे, आणि तरुण मुलं तर अख्खा दिवस ते सांगायचं कधी बोला आम्ही 5 मिनिटात येतो,
कुठूनही आम्ही गोळावतो. साधारण या गावाचा जर विचार केला आपण तर नेमका कशा पद्धतीने किती पर्सेंटेज ट्रान्झॅक्शन आहे ते कॅशलेस होते? आता आम्ही जसं फेज 1 टेस्ट फेजमध्ये आहोत, तर काय होतं की आम्ही आता हळूहळू चालू करतोय. म्हणजे आता समजा आपण 30-40%, आता दुकानं त्याच्या म्हटलं तर सगळा व्यवहार होऊ शकतो. पण आम्ही हळूहळू लेस कॅश आधी करतोय. आणि ह्याच्यात काय मेन आमचा मुद्दा काय की फायनान्शियल इन्क्लुजन, लोकांना बँकेत पैसे ठेवण्याची आदत करायची, हे मोस्ट इम्पॉर्टंट. नाही तर पैसे येतात ते घेऊन घरी ठेवतात. मग त्यांना बँकेवाल्यांनी शिकवलं की तुम्हाला इंटरेस्ट कसा मिळतो, तुमचे पैसे कसे वाढतात, पैसे सेफ राहतात. तर एकदा त्यांना कळलं की कॅशलेस व्यवहार करू शकतात, मग त्यांना भीती नाही वाटत की माझ्याकडे पैसे नसेल तर मी काय करणार. तर ते इम्पॉर्टंट आहे. नक्कीच आपण ऐकलं की हे मयंक गांधींचे जे त्यांच्या मार्फत हे काम केलं जातं. बँकेचे जे काही अधिकारी ते देखील आपल्याबरोबर आहेत, कारण की बँकेशिवाय इथे कॅशलेस व्यवहार हा झालाच नसता. सर आप क्या बताएंगे किस तरह से आपका उनको सपोर्ट मिल रहा है? ग्लोबल परली ये प्रोजेक्ट की वजह से हुआ है और HDFC बैंक इस प्रोजेक्ट, ये ऐसे प्रोजेक्ट में हमको इंटरेस्ट है और हम इस प्रोजेक्ट को लेके आगे लेके की मंशा रखते हैं. और सबसे फर्स्ट ऑफ यू मैं ये गांव के सब लोगों को थैंक यू बोल रहा हूँ. सब लोगों को थैंक यू है क्योंकि ये लोगों में उत्साह दिखा मैंने, क्योंकि इन लोगों की वजह से हम लोग ग्लोबल परली के हम लोग सक्सेस नहीं हो सकते थे. इन लोगों की वजह से ही हम लोग सक्सेस हुए हैं. और ये पूरा गांव इस चीज़ को, जैसे UPI और मोबाइल बैंकिंग जैसे ऐप में आगे ये लोग इंटरेस्ट दिखा रहे हैं और ये लोग कर रहे हैं और हमने भी ये लोगों ने करके दिखाया, वो ये सबसे बड़ी बात है. तो थँक यू सो मच. नक्कीच आपण ऐकलं की हे बँकेचे अधिकारी त्यांनी देखील सांगितलं गावकऱ्यांचा मोठा सहभाग यांना मिळतोय. कॅमेरामन अक्षय रडेसह मी विकास माने, साम TV, बीड. अमेरिकेच्या अध्यक्षपदासमोर समारोप